माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंसाठी या अंजन गावात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद। शिवरायांचा पुतळा असलेल्या परिसराची मोजणी सुरू। हाके समर्थकांकडून मोजणी करण्याला तीव्र विरोध। सोलापूरच्या माढ्यामधील अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, तर पोलिसांकडून बॅरिकेड्स आणि बाहेरील नागरिकांना प्रवेशास मज्जाव। दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून प्रवेश रोखलाय। अंजन गावातील वादावर चर्चा करून तोडगा काढू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शांततेने हे प्रकरण घेण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन। तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची हुल्लडबाजी, महिला भाविक सुद्धा भिडल्या। 2 गटात बाचाबाची, पाण्याच्या बाटल्या, नारळ एकमेकांना फेकून मारले। चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी झाली असता हा सगळा प्रकार घडला। सोलापूरच्या बार्शीमध्ये वैयक्तिक वादातनं 2 गटात तुंबळ हाणामारी। बार्शी शहरातील वैद वस्ती परिसरामध्ये घडलेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं। एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी मला टार्गेट केलं गेलं। निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेची ही प्रतिक्रिया। फलटण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन, तर कोल्हापूर सर्किट बेंचकडून न्यायालयाकडून जामीन मंजूर। 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर जामीन मंजूर। परभणीमध्ये बदनामी करण्याची धमकी देत 43 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नानलपेठ या ठिकाणी पोलीस ठाण्यात आरोपी दीपक मुदगलवर याच्यावर गुन्हा दाखल। केडीएमसीमध्ये महिला कर्मचाऱ्याला लिपिकाकडून शरीर सुखाची मागणी। सेटलमेंटसाठी लिपिकानं शरीर सुखाची मागणी केली। डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलातील लिपिक निलंबित। वरिष्ठ लिपिकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पालिकेची कारवाई। नागपूरच्या नरखेडमध्ये मालापुरामध्ये बालविवाहाची घटना उघडकीस। धार्मिक कार्यक्रमादरम्यान 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येत होता। दरम्यान वैद्यकीय तपासणी करून मुलीला बालगृहात आता नेण्यात आलंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक। निवडणूक बिनविरोधाची सुप्रिया सुळेंची भूमिका त्यांच्या पक्षाची असून महाविकास आघाडीची नाही। इच्छुक उमेदवारांनी केल्या भावना व्यक्त। जिल्हा परिषद सभापती निवडीतल्या विजयानं जयंत पाटलांना आसुरी आनंद। गोपीचंद पडळकरांची टीका, तर पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील जयंत पाटलांना आलाय। पडळकरांचा खोचक टोला। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली। लवकरच बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता। बँकेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण उतरण्याची शक्यता। अशोक चव्हाणांचा मतदार म्हणून ठरावही संमत। पामबीच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कोनशिला पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचं नाव डावललं। संतप्त शिवसैनिकांनी निषेध करत या ठिकाणी आंदोलन केलं। उड्डाणपुलावर शिंदेंचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका या आंदोलकांनी लावली। जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून लाकडी शिल्पाची खरेदी। दरम्यान वृद्ध शिल्पकाराकडून 8,000 रुपयात खरेदी केली। बैलगाडीची ही प्रतिकृती। कार्यकर्त्यांमध्ये राऊतांच्या खरेदीची सध्या चर्चा। कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंकडून अवकाळी नुकसानीची पाहणी। प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। शेतीच्या नुकसान झालेल्या बाबींसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश। दडगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कैरीचं मोठं नुकसान। कैऱ्या गळून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल। सातपुड्यातील उमराणी या गावामध्ये गारपिटीमुळे कैऱ्यांचा खच पडलाय। आमचूल उद्योगाला मोठा यामुळे फटका बसणार आहे। दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं मोठं नुकसान। पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता यासह इतर तालुक्यामध्ये अवकाळीमुळे 18,350 हेक्टर क्षेत्र बाधित। पावसाचा 35,000 शेतकऱ्यांना फटका। नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात। आखाती युद्धामुळे जिल्ह्यातील कलिंगड निर्यात थांबली, तर वादळी वाऱ्यामुळे मिरची पिकांचंही मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान। म्हस्केवाडीमध्ये कांदा, गहू, फळबागांचं नुकसान। वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी, पाडळी, आळे, म्हस्केवाडी, रेनवडी या गावातही पावसाचा मोठा फटका। अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या भीतीनं शेतीसह या ठिकाणी फळबागाही उद्ध्वस्त। दरम्यान डाळिंबाच्या बागेवर आच्छादन। बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव या ठिकाणी हरी अंभोरे यांचा हा प्रयोग, तर 2 लाख रुपयांचा खर्च आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिश्र रोपवाटिका योजना तयार, तर योजनेवर शेतकऱ्यांचा आक्षेप। कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 1 लाख रोपं वाळून गेली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावच्या शेतकऱ्यानं मागितली इच्छामरणाची परवानगी। प्रशासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे इच्छामरणाची परवानगी मागितली। सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वीच कंबोडियामध्ये किडनी विकली होती। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 17 ठिकाणी झाडं पडली। झाडं पडल्यानं गाड्यांचंही मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यात आंबा फळबागांना वादळी पावसाचा मोठा फटका। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं आंबा पीक जमीनदोस्त। वादळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी अडचणीत।
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं आंबा बागांचं नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी, तर वादळी वाऱ्यामुळे कच्चे आंबे गळून पडलेत। काल झालेल्या अवकाळी पावसानं संपूर्ण नाशिक जिल्ह्याला झोडपलं, तर नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान। शेती व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसायावर सुद्धा अवकाळीचा परिणाम, अनेकांच्या नर्सरीचंही मोठं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये 50,000 शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत, वाढीव धान खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी, 10 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टावर शेतकऱ्यांची नजर। चंद्रपूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा दरम्यान होतोय, तर इरदई या नदीच्या जॅकवेलमध्ये पंपात बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत, तर शहरामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ। पंप बिघाड दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असल्याची पालिका प्रशासनाची माहिती। जळगावच्या 40 गावात गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा, अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत, गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याचीही शक्यता। सांगलीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांच्या वतीनं आंदोलन, तर एलपीजी गॅस पंप तातडीनं सुरू करावेत, यासह प्रवासी भाडेवाढ करण्याचीही परवानगी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। सध्या शहरातील 4ही पंप बंद आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा, ऑटो रिक्षांसाठी एकाही पंपावर गॅस मिळेना, शहरातील सर्व 26 पंप बंद। दरम्यान 26,000 ऑटो चालकांचा प्रश्न यामुळे ऐरणीवर। अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांची रांग, अंबादेवी मंदिर परिसरातील भारत गॅस कंपनीच्या देशमुख गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा। दरम्यान सिलेंडर घरपोच मिळेल असे बॅनर चालकांनी एजन्सी बाहेर लावले। नागपुरात गॅस गोडाऊनमध्ये वितरण बंद, तरीही लोकांची रांग, तर घोगलीमधील गोडाऊनमधून सिलेंडरचं वितरण होणार नसल्याचा बोर्ड, गोडाऊनवर नो स्टॉकचा बोर्ड लागला असताना सुद्धा या ठिकाणी लोकांचा आग्रह, सिलेंडरचा ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं अनेकांना मनस्ताप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये गॅस चोरीचा पर्दाफाश, एलपीजी टँकरचं सील तोडून चोरी करताना दोघांना अटक। 35,220 किलो गॅस आणि 2 टँकर तसंच सिलेंडर असा 1,26,00,000चा मुद्देमाल जप्त। वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। आखाती देशातील युद्धस्थितीचा परिणाम मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलवर, मच्छीमारांना आता दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपयांची विक्रमी वाढ, मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 वरून 115 रुपयांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,000 घरांना पाईपलाईनमधून गॅस पुरवठा, टप्प्याटप्प्यानं शहरातील 1 लाख घरांमध्ये पाईपलाईननं गॅस पुरवठा केला जाणार। सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा। रायगडमधील नागोठणे या ठिकाणी पहाटे भीषण बस अपघात, तर 2 प्रवासी ठार, 22 जखमींना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जखमींपैकी 3 जणांची प्रकृती अत्यवस्थ। अकोल्यामध्ये बस कारची धडक, कारचं मोठं नुकसान, ब्रेक ओव्हरलोड झाल्यामुळे ट्रकचा या ठिकाणी ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटून अपघात। बसमध्ये 45 प्रवासी होते, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। गोंदिया जिल्ह्यातील दासगावमध्ये रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं महिलेला चिरडलं, अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू। अपघातानंतर घटनास्थळी तणावाची परिस्थिती होती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये बर्निंग कारचा थरार, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4चाकी कारनं अचानक पेट घेतला, बाजूला असलेल्या वाहनाला सुद्धा यामुळे आग लागली आहे, सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही। कल्याण आणि शहाडला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर अपघात, आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वार डॉक्टर सोमनाथ पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू, टेम्पो चालकाला अटक। कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर अंघोळ करायला गेलेला इसम बुडाला, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी मृतदेह शोधून बाहेर काढला। अरुण गुरव असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर। वाशिमच्या रिसोडमध्ये एसआयआरच्या पडताळणीसाठी गेलेल्या बीएलओ अधिकाऱ्यावर हल्ला, तर 3 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती। हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू।